सख्या रे भाग 6। आतापर्यंत तो 1000 वेळा इकडे तिकडे पाहत होता, ती दिसेल या आशेने नजर फिरवत होता, मात्र इतक्या वेळात ती दिसली नाही। शेवटी न राहून त्याने विचारलंच, ताई येतच असेल, हे बघा आल्याच। गंगूचं बोलता बोलता पायऱ्यांकडे लक्ष गेलं। श्रेया घरीच होती। तिने लूज शर्ट आणि पॅन्ट असा नाईट ड्रेस घातला होता, केस क्लचमध्ये अडकवून वर बांधले होते। तिचे लक्ष अमित आणि सरनाईककडे जाताच ती चकित होऊन पाहत राहिली। अमित मात्र तिला पाहून खुश झाला। नकळत दिनेशही तिला पाहून हरखून गेला। गंगूची बारीक नजर दिनेशवर होती, त्याने तिला पाहताच आपली नजर फिरवली। श्रेया खाली आली, तिच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं, मात्र अमितने तिला पाहताच तो पळत तिच्याजवळ गेला। श्रेयानेही सगळं बाजूला ठेवून खाली वाकून त्याला जवळ घेतले। ओ आंटी, मी केव्हाची तुमची वाट पाहत होतो। आय मिस यू, अमित त्याच्या गोड आवाजात खुश होऊन म्हणाला। मग तू आला होतास तर मला आवाज का नाही दिलास? श्रेयाने त्याच्या गालावर हात ठेवून प्रेमाने विचारले। तिने आता तिरका कटाक्ष ध्रेयावर टाकला। ध्रेया मात्र खुश होत तिच्याजवळ येत होती। श्रेया आश्चर्यचकित होऊन पाहत होती। कालपर्यंत ही मुलगी अमितला माझ्यापासून लांब करत होती, आज ती इतकी खुश कशी? हा चमत्कार झाला तरी कसा? मम्मा, आय नो तुला खूप क्वेश्चन्स पडले असतील, सांगते। काल तू मला समजावलंस ना, हा त्याचाच परिणाम आहे। मी रात्री अमितला तू समजून मेसेज केला होता। आज संडे होता, सो मी त्यांना ब्रेकफास्टला इन्व्हाइट केलं आहे की नाही मी क्लेवर गर्ल? ध्रेया तिची नसलेली कॉलर उडवत रुबाबात म्हणाली। श्रेया मात्र तिच्याकडे एकटक पाहत होती। मालकीण ती नाही तर तिची मुलगी आहे, जे सगळे निर्णय स्वतः घेते। बाकी सर्वजण ध्रेयाचे हे रूप पाहून कुतूहलाने आणि आनंदाने पाहत होते। ओ गुड माय बच्चा, श्रेयाने तिला जवळ ओढले आणि तिचे गाल ओढून किस केलं। श्रेयाला भान येताच तिने ध्रेयाला बाजूला केलं। तिला थोडं ऑकवर्ड फील होत होतं, कारण ओळख जास्त नव्हती, पण ध्रेयासमोर काही बोलता येत नव्हतं। तिने एका हाताने अमितला आणि दुसऱ्या हाताने ध्रेयाला धरलं। मिस्टर सरनाईक, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? आय मीन ध्रेयाने असं अचानक तुम्हाला बोलवून घेतलं। यू नो, तुमच्याही दुसऱ्या मीटिंग वगैरे असतील आणि मध्येच, श्रेया काचरत बोलली। तेवढ्यात मध्येच सरनाईक म्हणाले, नो डोंट वरी मिस श्रेया, आज मी फ्री असतो। अमितसाठी आज हॉलिडे एन्जॉय करतोय। मला उलट छान वाटलं ध्रेयाला भेटून। शी इज व्हेरी स्मार्ट अँड क्लेव्हर गर्ल, सरनाईक ध्रेयाची स्तुती करत बोलले। त्यावर ध्रेयाने एक मोठी स्माईल दिली आणि श्रेयाकडे टशन लुक देऊन पाहू लागली, जणू काही म्हणत होती, तुला माझी कदर नाही, पण बघ त्यांना कळतंय मी किती हुशार आहे। ओ मिस्टर सायलेंट, थँक्यू सो मच माझी तारीफ केल्याबद्दल। मी माझ्या डॅडींसारखी आहे। व्हेरी स्मार्ट अँड क्लेव्हर, ध्रेया खुश होऊन दिमाखात म्हणाली। तिच्या बोलण्याने सगळेच हसले, फक्त मिस्टर सरनाईकांचा चेहरा मात्र थोडा पडला। ध्रेया, डोंट कॉल थिस नेम अगेन, कॉल अंकल ओनली, ओके? श्रेया तिला दटावत म्हणाली। नो प्लीज, ती मला असं बोलू शकते। आय लाईक माय न्यू नेम, सरनाईक म्हणाले आणि ध्रेया खुश झाली। ओके चला, तुमचा नाश्ता माझ्यामुळे अर्धवट राहिला, आपण सोबत करूया। श्रेया एका बाजूला अमित आणि दुसऱ्या बाजूला ध्रेयाला घेऊन टेबलजवळ आली। तिने आधी अमितला खुर्ची सरकवून बसवलं, मग ध्रेयाला बसवलं आणि स्वतः मध्ये बसली। तिने त्या दोघांना भरवत स्वतः नाश्ता केला। या दरम्यान दिनेश मात्र तिला चोरून पाहत होता आणि गंगूची नजर त्याच्यावर खिळली होती। नाश्ता झाल्यावर श्रेया त्यांना सोडायला बाहेर गेली। आंटी, मी जसा तुमच्या घरी आलो तसंच तुम्हाला पण आमच्या घरी यावं लागेल, नाहीतर मी कट्टी घेईन तुमच्याशी, अमितने गोड आवाजात धमकी दिली। त्यावर सगळे खळखळून हसले। अरे कट्टी नको घेऊ, मी नक्की येणार, श्रेयाने खाली झुकून त्याचे केस विस्कटून प्रेमाने सांगितले। अमित खुश झाला। ध्रेयाला मात्र आता थोडी जेलसी फील झाली, कारण तिची मम्मा अमितला खूपच जीव लावत होती। मम्मा, आपण कधीतरी जाऊ, तू आता आज चल, मला स्टडी करायचा आहे, ध्रेया म्हणाली। आम्ही निघतो आता, बराच वेळ झाला। बाय कर अमित, दिनेश म्हणाला। अमित श्रेया आणि ध्रेयाला बाय करून निघू लागला, पण तो वारंवार मागे वळून श्रेयाकडे बघत हसून बाय करत होता। श्रेयाला त्या इवल्याशा जीवाची खूप माया वाटली। किती लहान आहे अजून। ध्रेया, आयुष्यात सगळं कर, पण अमितला कधी दुखवू नकोस। तो आधीच खूप हळवा वाटतोय आणि बघ त्याला आईची किती गरज आहे। आपल्याजवळ जे आहे त्यात आपण खुश राहायचं, जे नाही त्याचा विचार करायचा नाही, पण आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत असेल तर आपण नक्कीच काहीतरी करायचं, श्रेयाने ध्रेयाला जवळ घेऊन समजावलं। श्रेयाला अजूनही ध्रेयाची धास्ती वाटत होती। जर अमितला तिचा लळा लागला तर ध्रेयाला ते आवडेल का? कारण ती ध्रुवसारखीच खूप पसेसिव्ह होती। नो, आय विल नॉट हर्ट हिम, ध्रेया ठामपणे म्हणाली। श्रेया त्यावर समाधानाने हसली। मम्मा, आज डे कोणता आहे? ध्रेयाने विचारलं। कोणता? ओहो, माझा भुलक्कड पांडा, आज माझा हॉलिडे आहे, सो आपण मस्त फिरायला जाऊया, मला आईस्क्रीम खायची आहे, ध्रेया उत्साहात म्हणाली।
अरे मी तर विसरलेच. सॉरी हं. जाऊया आपण, श्रेया बोलली. ध्रेया खुश होऊन आत पळाली आणि गंगूला सांगू लागली. श्रेया तिच्या मागे आत जाणार इतक्यात श्रेया, मागून एक ओळखीचा आवाज कानावर आला. तिने एका झटक्यात मागे वळून पाहिलं. समोर दर्श हातात बरीच खेळणी आणि बॅग्स घेऊन उभा होता. तिला डोळ्यांवर विश्वास बसेना, पण काल ज्या ब्लॅकमेलरचा कॉल आला होता त्याची आठवण झाली. ती आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. कसा आहेस तू? श्रेयाने डोळ्यातलं पाणी आवरत जड आवाजात विचारलं. श्रेया मॅडम, आय एम ओके, दर्श हसत म्हणाला. त्याने बॅग्स हातात तशाच धरल्या होत्या, पण आता त्याला घाम फुटला होता. जर ध्रुवने हे पाहिलं तर आपलं वरचं तिकीट कन्फर्म. मॅडम, तुम्ही जर असंच मला पकडून ठेवलंत ना, तर तुमचा ध्रुव 1 मिनिटही लावणार नाही मला गोळी मारायला, दर्श नाटकी आवाजात बोलला. श्रेया बाजूला झाली आणि गोंधळून पाहू लागली. तिच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं. ध्रुव पण सोबत असेल का? मग तो आला का नाही? आणि आला तर मी काय बोलायचं? अगं, इतक्या वर्षांनंतर मला माझी बहीण भेटली आहे. मला भाऊ मानत होतीस, मग न सांगता कशी गेलीस? कुठे गेलीस? काहीच नाही सांगितलंस, बस निघून गेलीस. तसंही मी कुठे तुझा रक्ताचा भाऊ आहे. दर्श डोळे भरून तिला पाहत म्हणाला. श्रेयाला रडू कोसळलं. आय एम सॉरी, पण ते जाऊ दे. मी आपल्या पूर्ण फॅमिलीला खूप मिस करतेय. आत ये, मग बोलू, श्रेया आनंदाच्या भरात म्हणाली. श्रेयाला आनंद तर होताच, पण मनात भीतीही होती. तरीही तिने काहीतरी ठरवलं होतं, त्यामुळे ती नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती. ध्रुव समोर आला तर कसं रिलॅक्ट करू? काय बोलू? ते दोघे आत आले. दर्श सोफ्यावर आरामात बसला आणि बारीक नजरेने घराचे निरीक्षण करू लागला. श्रेया गंगूला काहीतरी सांगायला आत गेली तितक्यात दर्शचा फोन वाजला. त्याने फोन चेक केला आणि ओके असा मेसेज पाठवला. समोरून श्रेया येताना दिसताच त्याने पटकन मोबाईल खिशात टाकला आणि स्मितहास्य केलं. ध्रुव येणार का श्रेया आणि ध्रेयाला भेटायला? की श्रेया त्याला ध्रेयाला भेटू देणार नाही? नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा.